साइड क्लियर ए आडे ए लाला ए भाई ए आटो रे नमस्कार. प्रत्येक प्रेरणादायी यशस्वी व्यक्तीच्या मागे कथा असते, संघर्षाची, मेहनतीची आणि स्वप्नाची. अशीच एक प्रेरणादायी व्यक्ती आज आपल्यासोबत आहे. नेक्स्ट मार अरे चल अरे मार हे असोसिएशन बऱ्याच लोकमतसोबत जोडल्या गेलेल्या आठवणी सोबतचे आमचे आणि दादा फार जुने बाबा खाली बस ना जेव्हा महाराष्ट्रीयन ऑफ द इयर बरोबर तनुरेखाची सुरुवात झाली तर ते गेले 2015-16 पासून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. कारण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जे वेगवेगळ्या कार्यक्षेत्रातनं आलेले लोकांना डेमोक्रेटिक प्रोसेस फॉलो करून ते अवॉर्ड दिले जातात. तर त्याच्यामुळे हा फार प्रतिष्ठित अवॉर्ड आहे आणि बनोरीकाला त्याच्यासोबत आज आम्ही टॅक्सच्या रूपात आमिर सर सोलो आमिर सर पासिंग वेट अरे यार अच्छा मिल रहा था भाई घर पे. अरे उधर भी बुलाएंगे ना. कॉन्ट्रीब्युशन आमचं एक छोटंसं GDP क्या रुकता हो आणि जवळपास 50 लाख जॉब्स क्रिएट करते. सर सेंटर सर या समोर सर सामने इकॉनॉमी मॉडेल घेतलं आमिर सर सेंटर तर जवळपास 9 लाख जॉब्स एकट्या बनोरीका आज कॉन्ट्रीब्यूट करते आहे. बहुत गंदी लाइट. दादा अजून थोडं खाली होणार का? विक्की भाई ऊपर इतना प्रेम आहे भाई. नेक्स्ट मार वो पासिंग सर समोर आणि छावा कडे गे छावा विक्की बाय सेंटर विक्की बाय सेंटर विक्की प्लीज साऱ्यांना जमिनीवर आणण्याचं काम केलं. गमतीचा भाग आहे पण तोही हिट झाला आणि आमचाही हिट झाला. लोकमत आपल्या पाठीशी होतं. म्हणजे एका वो भाई आणि दुसऱ्या बाजूला चित्रपट क्षेत्रातला शस्त्रतारा असे 2 तारे एकत्र जमिनीवर आपल्याला पाहायला अनुभवायला मिळतील. कारण या ठिकाणी देवेंद्रजी तेल लावलेले पैलवान आहे. पकडीमध्ये येत नाही आणि अगदी तुम्ही कुस्तीवर आधारित दंगल हा चित्रपट केला असला तरी आमच्या देवेंद्रजींना दोन्ही प्रचार कधी देऊ शकत नाही हा विश्वास खरं तर देवेंद्रजी अरे काय भाई काय अरे भाई अरे शूट चालू है. कारण देवेंद्रजींनी तरुण असताना मॉडेलिंग केलं, सुपर मॉडेलही झाले, सुपर हिरोही झाले. असो मुळात इंटरव्यू ले रहे तुम लोग हे मला वृत्तपत्र वाटत नाही. तर ती सामाजिक भावनेनं लोकांसाठी करणे आणि प्रेरणादायी अशी मोठी संस्था आहे. ज्यांच्या पाठीशी असतं लोकमत, त्यांची राजकारण वाढते. विक्की भाई वो छोड़ दो यहाँ पे माइक पे आ जाओ. आणि म्हणून समाजामध्ये कार्याला विक्की भाई मी पुन्हा एकदा या व्यक्तींचा गौरव. मैडम हाँ एक मार्क. अरे उनको पता है. बस मैडम इधर समोर मैडम समोर
मैडम हाँ नेक्स्ट मार्क धन्यवाद. विजयदादाजींकडनं आपण शिंदे साहेब बाबा साइड ये समीर पीछे आगे मेरे आगे यार. अरे तेरे आगे वाले छोड़ दे रे. ये कौन है साथ में? मनापासून अभिनंदन करतो. या ठिकाणी जय साहेब नेक्स्ट मार्क आपले सर यहाँ पे अशोक सराफजी यांना सब ये जीवन गौरव निर्विवाद आहे. यात कुठलाही वाद नाही. यात कुठलाही वाद निर्माण होऊ शकत नाही असा निर्विवाद आहे. याचं कारण सर सेकंड मार्क सर हा मार्क निर्मळ मनाने लोकमतने केली आहे, कारण शुद्ध मनाने ती केलेली आहे. सर सेंटर हा निर्विवाद आहे. याचं कारण या पुरस्कारामध्ये अरे बाबा लोकमत समूह निष्पक्ष राहिलेला आहे आणि त्यामुळे जे काम सर यहाँ पे एक समय था कि हमारे लिए मुंबई और एमएमआर रीजन और पुणे ये हमारे अर्थव्यवस्था का मैग्नेट हुआ. राइट में सर अब इसके साथ साथ नासिक भी मैग्नेट है, रायगढ़ भी मैग्नेट है, संभाजीनगर भी मैग्नेट है, नागपुर भी मैग्नेट है और सबसे आखिरी जिला जिसको हम मानते थे हमारा गढ़चिरौली जिला, वो जिला भी अब देश का स्टील कैपिटल बनने जा रहा है. तो मुझे लगता है कि इसको एक प्रकार से सब तरफ ले जाने का प्रयास करें. सर सेकंड मार्क यहाँ पे सैंड्स धरतियाँ खिसक रही हैं, AI आ चुका है और इतनी तेजी से आ रहा है, इतने रफ्तार से आ रहा है कि हम उसको समझ भी नहीं पा रहे. बारिश होती है तो इतनी ज़्यादा होती है कि बाढ़ आ जाती है और नहीं होती है तो बिल्कुल नहीं होती है. तो ये दो बड़े इश्यूज जो हमारे सामने इस वक्त हैं, उनको आप क्या मी सगळ्यांचंच मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार मिळालेल्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो. आणि गेटवे ऑफ इंडियाच्या या देखण्या परिसरात अशा कार्यक्रमाला उपस्थित राहताना एक वेगळा आनंद होतो. खऱ्या अर्थानं मुंबई शहराचं हे सौंदर्य आहे, शान आहे. मगाशी अमृताबाईंनी सांगत होते अरे आपण इकडेच भेटतो, बरं ठिकाणच असं आहे. मागच्या तुमची निवड करणं ही खरंच एक कठीण आणि जबाबदारीची अशी गोष्ट आहे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम 12 वर्ष राबवणं आणि ते सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने राईटला But thank you so much for covering. Thank you so much. आणि let's get the spotlight on to Lokmat Maharashtra 2026. पहिली कॅटेगरी आहे क्रीडा आणि त्याचे नॉमिनीज आहेत आपल्या स्क्रीनवर. Please say a few words on receiving this honor. मैडम नेक्स्ट मार्क मैडम हाँ मार्क From your side. अरे हम लोग ले लेंगे टेक. Thank you for all. Very happy. Thank you आशिक for Chief Minister. यहाँ पर तो उनकी वाइफ के लिए और बेटी के लिए जोरदार तालियां, पूरी कोसे फैमिली के लिए जोरदार तालियां. नोंदणीचे लक्ष्य पार करून दाखवले. महसूल मंत्री पदाच्या कार्यकाळात सेकंड मार्क. लोककल्याणकारी निर्णय घेऊन त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे. एमए परवानगीची अट रद्द करण्याचा आपण घेतलेला निर्णय राज्याच्या विकासाला कलाटणी देणारा ठरलाय. यासोबतच महाराष्ट्रात गावागावात भाजपला
पोहोचवण्याचे काम पक्ष आणि संघटनेच्या बळावर आपण करून दाखवले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वप्नातील विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी महसूल विभागाची वाटचाल आपल्या नेतृत्वाखाली सुरू आहे. त्यासाठी आपणास थँक्यू सो मच सर. थँक्यू. तुम्ही थांबा. Sure sir, thank you so much. Thank you. Thank you. For the next set of awards, we would also like to welcome Mr. Santosh Bandal and Mr. Gyaneshwar Chorge from Valentina Industries Group. So please join us on stage. PALS राष्ट्रीय प्रशिक्षण केंद्र स्थापन करून 5000 हाई कर दिया. फिल्म छावा में छत्रपति संभाजी महाराज के अजय साहस, अटूट निष्ठा और महान शौर्य को जिस तरह उन्होंने जिया है, उसने हर महाराष्ट्रियन का सिर गर्व से ऊंचा कर दिया है. अपनी मिट्टी, अपनी संस्कृति और अपनी जड़ों के प्रति इसी अटूट प्रेम और कला के प्रति समर्पण ने उन्हें आज लोकमत महाराष्ट्रियन ऑफ द ईयर के प्रतिष्ठित सम्मान का हकदार बनाया है. India presents Lokmat Maharashtrian of the Year 2026. Actor goes to one and only Bollywood के चमचमाते सितारे Vicky Kaushal. Generic Health and Research Center, Nashik. डॉक्टर ज्ञानदेव चोपडे, SMVT वैद्यकीय महाविद्यालय, धामणगाव, नाशिक येथे शरीर रचना शास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून आपण अध्यापन करत असून 22 वर्षांपासून दुर्मिळ अनुवांशिक आजारांवर केलेले काम मोलाचे ठरले आहे. आपल्या कामामुळे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर सुमारे 15,000 रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबियांना सेवा मिळाली आहे. दुर्मिळ अनुवंशिक आजारांमध्ये डॉक्टरांचे प्रशिक्षण आणि संरचित 12 महिन्यांच्या कार्यक्रमाद्वारे आतापर्यंत सुमारे 120 डॉक्टरांना प्रशिक्षण दिले आहे. वैद्यकीय उर्वरित महाराष्ट्र या श्रेणीमध्ये लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या पुरस्काराने आपल्याला सन्मानित करताना आम्हाला अतीव आनंद होत आहे. ज्ञानदेव चोपडे सरांचं स्वागत आणि अभिनंदन. सर 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 इकडे बस बस मॅडम बस 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 बस. सर सर पुढचा मार्ग पुढचा मार्ग. हो भाई. नेक्स्ट कॅटेगरी आहे मेडिकल मुंबई. नॉमिनीज आहेत सर एक सर 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 समोर सर सर. आणि अरे बोल दे दुसरा मार्ग हटा दे. नहीं काय गेले घूम रहा है सर. सर सर आवाज समोर 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 मार्ग मार्ग इकडे मार्ग आहे. welcome to all of you. काय लिहायचे माहिती होतं. माझ्यासारख्या राजकारणाला कठीण प्रसंगातून लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर 2026 बिझनेस डे विजेते आहेत नरेंद्र गोलिया, एक्झिक्युटिव्ह चेअरमन रिषभ इन्स्ट्रुमेंट्स लिमिटेड, नाशिक. या संदर्भात तुमचे थॉट्स. सेकंड मार्क बोलना इसको. चेअरमन सरांना मी रिक्वेस्ट करेन की खूप उत्सुक आहोत तुमच्याकडनं तुमच्याकडे. आणि जसं आपल्याला सर इकडे समोर कल्पना दिलेली आहे की वेगवेगळ्या मार्क यावा एक कार्यक्रम. सर नेक्स्ट मार्क साहेब साहेब इकडे समोर साहेब. गेली 50 वर्ष थँक्यू. ए भाई महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये लोकमत आपला काम करणाऱ्या सर्व
उद्योगपति और बजाज ग्रुप के श्री संजीव सर 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 सेकंड ये जिंदन इनकी भी मुलाकात हुई। इस मुलाकातों के सिलसिला में दिल्ली के राजनाथ सिंह जी, जो कि आज हमारे डिफेंस मिनिस्टर हैं, नितिन गडकरी जी, पीयूष गोयल जी, स्टेज पे कार्यक्रमाची भव्यता दिव्यता या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आणि या समुद्रासारखी अथांग आणि महान असलेली मराठी भाषा, मराठी संस्कृती आणि मराठी माणसं या कर्तृत्ववान मान्यवरांचा गौरव आज या ठिकाणी अरे तो 300 आहे ना. होतोय. आणि यापेक्षा अधिक चांगला व्हेन्यू असू शकत नाही. लोकमत या वृत्तपत्रानं आपलं नाव सार्थ करत लोकांचं मत लक्षात घेऊन महाराष्ट्र ऑफ द इयर हा पुरस्कार निश्चित केला आहे. खऱ्या अर्थानं लोकशाही प्रक्रियेतून या पुरस्काराची निवड झालेली आहे. खरं म्हणजे लोकमतनं अत्यंत चाणाक्षपणे राजकारण्यांपैकी मला आणि आमच्या आशिष शहरात म्हणजे आम्हाला दोघांना ए भाई जुरी म्हणून काम करायला सांगितलं. वा पीला लाल मान्यवरांचं काम पाहताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. महाराष्ट्रात प्रतिभेची